साखर चौथीचा गणपती म्हणजेच अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला बसविले जाणारे गणपती। या दिवशी गणपतीची स्थापना होते आणि काही ठिकाणी हे गणपती 1.5 ते 5 दिवसांपर्यंतही ठेवले जातात, ज्यांना गौरा गणपती असेही म्हणतात। हा उत्सव प्रामुख्याने पेण, पनवेल, उरण या भागात पाहायला मिळतो आणि तेथील लोक सार्वजनिक उत्सव म्हणून देखील साजरा करतात। पितृपक्ष जरी असला तरी गणेश हा गणनायक असल्याने स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही। गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी चंद्र पाहिला जात नाही। काही जण तर चंद्र पाहायचा नाही म्हणून घरातून बाहेर देखील पडत नाहीत। पण साखर चौथीला मात्र पुराण कथेत गणपतीने चंद्राला जो उशाप दिला होता तो पाळावा लागतो। त्यामुळे चंद्रोदय झाल्याशिवाय, चंद्राचे मुखदर्शन केल्याशिवाय गणपती बाप्पाला नैवेद्य दाखविला जात नाही। आधी चंद्राची पूजा केली जाते। अनंत चतुर्दशीपर्यंत सर्व गणपतीचे विसर्जन झाले की एक मलूल वातावरण होतं आणि ते पूर्ववत व्हायला काही दिवसही जातात। शिवाय गणेशोत्सवात काही लोकांना अडीअडचणींमुळे गणेशोत्सव साजरा करता येत नाही आणि म्हणूनच की काय आपले लाडके बाप्पा आपल्या घरी पुन्हा एकदा विराजमान होतात।